नागपूरच्या पारडी पोलिसांनी घरातून निघून गेलेल्या 3 अल्पवयीन मुलांचा अवघ्या 24 तासात शोध लावला आहे। तर तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी रोशन वर्मा वय 17 वर्ष, रोहित उदापुरे वय 15 वर्ष आणि प्रजन नायक वय 16 वर्ष याला गोंदिया येथून ताब्यात घेतले। तिघेही घरच्यांना मुंबईला जात असल्याचे सांगून निघाले होते। प्राथमिक तपासात त्यांनी चोरीचा प्रयत्न केल्याचाही बाब समोर येते आहे। तर याबाबत पुढील तपास सुरू आहे। मुलांना न्यायालयात हजर करण्यासाठी प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। पारडी पोलीस स्टेशन अंतर्गत अपराध क्रमांक 423/26 337, त्याचप्रमाणे अपराध क्रमांक 424/26 337 आणि अपराध क्रमांक 427/26 337 हे गुन्हे आम्ही दाखल केले परवाला। आणि काल सायंकाळी 5 वाजता आमच्या डीबीच्या पथकातले जे शैलेश कुंभलकर आहे त्यांनी ह्या तिन्ही मुलांना तांत्रिक बाबींच्या सहाय्याने आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने ह्या तिन्ही मुलांना शोधून काढले। हे मुलं घरी न सांगता बाहेर निघून गेलेले होते। मुलांचे नाव आहे रोशन राम संजीवन वर्मा वय 17 वर्ष, राहणार शिवशक्तीनगर पारडी। रोहित लेखराज उदापुरे वय 15 वर्ष, राहणार घरसंसार नगर। रोहित लेखराज तिसरा आहे प्रज्वल राजेंद्र नायक वर्ष 16 वर्ष, नवीनगर। हे तीनही पारडी हद्दीत राहत होते आणि हे घरी कुणाला न सांगता निघून गेले होते। त्या दरम्यान आम्ही अपहरणाचा गुन्हा दाखल केलेला होता आणि विदिन 24 तासाच्या आत इव्हन 8 ते 10 तासामध्ये आम्ही या तिन्ही मुलांचा शोध लावून त्यांना ताब्यात घेतलेला आणि आता पुढची कारवाई सुरू। ताब्यात आल्यावरती काय सांगितलं, कशा कारणाने ते बाहेर गेले होते आणि कुठं गेलेले होते काय सांगितलं? बरोबर आहे, एक मुलगा याआधी पण निघून गेलेला होता जो 17 वर्षाचा रोशन वर्मा, आणि त्याच्या सोबतीला हे दोघं आहे। तीनही मुलं काही शाळा शिकत नाही, इकडेच ते टवाळक्या करतात आणि त्यांनी कुठून तरी अजून काहीतरी चोरण्याचा प्रयत्न केला। ही बाब पण समोर आलेली आहे। आता त्याचा सविस्तर आम्ही तपास करतोय, पण हे घरून कुणाला न सांगता किंवा निघून गेले होते की आम्ही मुंबईला जातो असं सांगून, आणि त्यानंतर ते मुंबईला जाता कुठं गोंदियाला होते आणि ते आपण माहिती काढल्याने त्याप्रमाणे मग गोंदियाहून ते मुलं इकडे नागपूरला आणले। लोकवाहिनी मीडियासाठी विशाल बंबडवार यांची रिपोर्ट, नागपूर।